हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर होता आज गुरुवार. तर हे बघा, मी आद्याला घेऊन निघाली होती साईबाबाच्या मंदिरात आणि आद्याची तयारी बाकी होती म्हणून मी तिला नंतर घेऊन बसले तिची तयारी करायला. तर तिला बघा, केसाला आणि चेहऱ्याला हात लावलेला अजिबातच आवडत नाही. ती पावडरसुद्धा ती गालाला चेहऱ्याला लावूच देत नाही. तर तुम्हाला पण कोणाला लहान बाळ असेल तर तुम्ही मला पण कमेंट करून नक्कीच सांगा. तर हे बघा, आद्याची तयारी आता इथे झालेली आहे. आद्याला आता आद्याचा ड्रेस बघा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा आद्याचा ड्रेस कसा वाटला म्हणून. आणि मग आम्ही निघालो साईबाबा मंदिरात. त्याच्यानंतर बघा, आम्ही पोचलो आहे साईबाबा मंदिरात. पण एवढं आहे की शूट नाही घेता आलं तिथं की रस्त्याने, कारण की टू व्हीलर गाडी होती आणि त्या आद्यामुळं ते शक्य नव्हतं. आणि हे बघा, आता आपण चाललो आहे मंदिरात. हे बघा, इथं नंदीचं घेऊया दर्शन. हे बघा, आता इथं नंदीचं दर्शन घेतलं आपण. आणि मग त्याच्यानंतर हे बघा, मी तुम्हाला हे मंदिर सगळं दाखवाल. आणि हे बघा, हे सगळं मंदिर आहे ना, पूर्ण शिर्डीमधलं जसं साईबाबाचं मंदिर आहे बस तसंच आहे. काहीच फरक नाही या मंदिरामध्ये. आणि हे बघा, आद्याला असं फिरायला तर खूपच आवडतं, तसं सगळ्यांनाच आवडतं. तर हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते तिथलं साईबाबाचं मंदिर. आणि याच्यामध्ये बघा, जर व्यवस्थित व्हिडिओ जर दिसत नसेल तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही नक्कीच बघा तो. आणि त्याच्यानंतर बघा, मी इथं आद्याला बसवलं आहे खाली खेळायला. तिच्या पप्पांनी बसवलं आहे खरं तर, आणि मी व्हिडिओ घेत होती. आणि तिथे आहे ना, साईबाबाची गाणी चालू होते साऊंडमध्ये. तर तिला ते डान्स करायला तर खूपच आवडतं म्हणून ती तिथे डान्स करत होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ती घरामध्ये एका ठिकाणी बसत नाही, पण तिथं मंदिरामध्ये ती बसली. तुम्हाला दिसतं आहे की ती खरंच बसली म्हणून. आणि नंतर त्याच मंदिराच्या बाजूला होतं महादेवाचं मंदिर. तर तिथे गर्दी भरपूर होती, पण जसं शक्य होईल तसं मी तिथं पूजा करण्याचा प्रयत्न केला. आणि या माझ्या मिस्टरांनी समजा तिथं व्हिडिओ घेतला. आणि हे बघा, पूजेचं ताट समजा बाहेरूनच घेतलेलं होतं, नारळ वगैरे पण फोडलेलं होतं. एवढं काही तर शूट घेता नाही आलं, कारण की दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं नसतं. मग म्हणजे घेता येत नाही दर्शन वगैरे, मग त्याच्यामुळं मग समजा थोडं त्या ठिकाणी शूट नाही घेतला. आणि मग नंतर बघा, इथे आद्या पण आलेली दर्शनाला. आणि आद्याला बघा, हातं वगैरे जोडता येतात. मी तिला थोडंफार शिकवलेलं आहे. म्हणजे आम्ही इथं घराजवळ जे महादेवाचं मंदिर आहे तिथं आम्ही दर्शनाला जातो. तर हे बघा, आद्याला पण मी थोडीफार सवय लावलेली आहे. तर तुम्ही लहान मुलांना कशाप्रकारे सवय लावता तर ते मला नक्कीच सांगा. कारण की मला एवढा अनुभव नाही आहे, तर तुम्हीच मला सांगशाल. आणि त्याच्यानंतर बघा, इथे होम होतं. होमपाशी मग मी होमजवळ मी पूजा केली. आणि त्याच्यानंतर बघा, मग मी माझी तिथं आता हे शेवटचं दर्शन होतं इथे. तर मग आणि तुम्हाला तिथं मारुतीचं मंदिर ते होतं दाखवण्यासाठी, पण तिथं लेडीजला पॉसिबल नसतं म्हणून मी तिथलं शूट तर नाही घेतलेलं आहे. आणि हे बघा, इथली आता पूजा झालेली आहे आपली. आणि मग तिथून हे बघा, मी तुम्हाला आता ही मूर्ती दाखवते. तर ही बघा, शिर्डीमधलं जसं साईबाबाची मूर्ती आहे सेम तशीच इथं आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला नक्कीच ॲड्रेस विचारा, मी तुम्हाला ॲड्रेस पण देईल. तुम्हाला जर यायचं असेल तर या मंदिरामध्ये, तर मी तुम्हाला ॲड्रेस पण देईल. तर हे बघा, खूप छान मंदिर आहे. आणि तिथं देवदर्शन भरपूर होतील, एवढं मोठं मंदिर आहे. आणि हे बघा, आता आमची समजा आता आद्या रडत होती म्हणून आमचं आता झालेलं आहे देवदर्शन. आणि आता आम्ही निघलेलो आहे घरी. आता हे बघा, रस्त्याने जाणारी कमान.